सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुष्यमान आरोग्य केंद्र क्रमांक 6, संजयनगर, अभयनगर येथे रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात पार पडली। सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेस डॉक्टर रवींद्र चौगुले व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दादासाहेब पवार यांनी भेट देऊन लसीकरण मोहिमेची सुरुवात केली। यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर रवींद्र चौगुले यांनी सांगितले की पोलिओमुक्त भारताचे ध्येय कायम राखण्यासाठी 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंध लस देणे अत्यंत आवश्यक आहे। या मोहिमेसाठी 31 बूथ, 2 मोबाईल टीम, 2 ट्रान्झिट टीम आणि 30 नियमित पथके कार्यरत होती। या सर्व पथकांच्या माध्यमातून 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकूण 6,990 बालकांना पोलिओची लस देण्यात आली। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दादासाहेब पवार म्हणाले, पोलिओ हा बालकांना कायमस्वरूपी अपंगत्व आणू शकणारा गंभीर आजार आहे। त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना पोलिओची लस वेळेत देणे आवश्यक आहे। एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे। नागरिकांनीही या मोहिमेला सहकार्य करून पोलिओमुक्त समाज घडवण्यास हातभार लावावा। यावेळी मनीषा तोरणे, सपना आवळे, पार्वती तांदळे, केतकी पाटील, सुकेशनी दुपटे, काजल पवार यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व नागरिक उपस्थित होते। मी डॉक्टर रवींद्र चौगुले, वैद्यकीय अधिकारी, संजयनगर अभयनगर आरोग्य केंद्र क्रमांक 6 महानगरपालिकेतला। तर आज राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम आहे। आमच्या आरोग्य केंद्रातर्फे टोटल 34 बूथ आहेत, 31 रेग्युलर, 2 मोबाईल आणि 1 ट्रान्झिट टीम आहे। ह्यातर्फे आम्ही आमच्या भागातील 6,990 लाभार्थींना पल्स पोलिओची पोलिओ डोस पाजणार आहोत आणि इतर सर्व ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 3 कर्मचारी नेमलेले आहेत। सकाळी 8 ते 5 या वेळेमध्ये 0 ते 5 वयोगटातील सर्व मुलांना पोलिओ पाजणार आहे।